बऱ्याच वेळा चपाती खाण्याचा मूड नसतो किंवा मग आपण जर बाहेरून सटलपटल खाऊन आलो असेल तरी आपल्याला भाजी चपाती खाण्याची इच्छा नसते आणि अशा वेळी थोडीशी भूक लागलेली असते तेव्हा आपल्याकडे ऑप्शन असतो तो दाल राईस किंवा मग मसाले भात बनवण्याचा। आज आमचंही तसंच काही आहे म्हणून मी आज बनवणार आहे माझ्या आईने शिकवलेला मसाले भात। प्रत्येकाची मसाले भात करण्याची रेसिपी सेम असू शकते किंवा डिफरंटही असू शकते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या माझ्या आईने शिकवलेल्या मसाले भाताला। इथे मी काही भाज्या कापून घेतल्या आहे, तर त्यात 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतले आहे, थोडासा फ्लॉवर, 2 हिरव्या मिरच्या, वाटाणे, टोमॅटो आणि एक मोठ्या आकाराचा बटाटा, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, थोडेसे शेंगदाणे। तर आता आपले तेल इथे तापले आहे। कमी गॅस करून मोहरीची फोडणी द्यायची। मोहरी छानपैकी तडतडली की त्यामध्ये मिरच्या टाकायच्या, कढीपत्ता आणि जिरं हे मी शेवटच टाकते म्हणजे ते जळत नाही। आता यामध्ये कांदा टाकून तो हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहे। तुम्ही यात तेजपानही घालू शकतात। तर यामध्ये थोडंसं मीठ घालूया म्हणजे लवकर परतण्यास मदत होते। कांदा आता सोनेरी रंगाचा झाला आहे, त्यामध्ये आपण आपल्या सर्व भाज्या टाकू। भाज्या ह्या मी आधी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, तर त्या आपण फुल गॅसवर 1 ते 2 मिनिट परतून घेणार आहोत। यामध्ये मी काही सोयाबीनही टाकत आहे। सोयाबीन हे पूर्णतः ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। शेंगदाणे हे मी शेवट टाकत आहे कारण ते भाजलेले आहेत। जर तुम्ही कच्चे शेंगदाणे घेत असाल तर तुम्ही गरम तेलातच कांद्यासोबत तळायला टाकू शकता। आता यात आपण मसाले टाकून घेऊ। चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि मसाले हे मी घरीच बनवलेले वापरते, बाहेरचे मसाले वापरत नाही। तर याच्यात 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला आणि 1 ते 1.5 चमचा गोडा मसाला टाकणार आहोत। तर गोडा मसाला हा कमी तिखट असतो, तो थोडासा जास्त टाकला तरी चालतो आणि मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर मसाले तुम्ही कमी टाकले तरीही चालतील। कोथिंबीर टाकून छान असं मसाले एकजीव होईपर्यंत परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो। आता यामध्ये आपण धुतलेले तांदूळ टाकूया। इथे मी 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते। तर तांदूळ हे आपल्याला परतायचे नाही आहे, फक्त भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणि यामध्ये मी इथे 1 ते पावणे 2 ग्लास पाणी टाकले आहे। पाणी हेही तांदळाच्या जातीवर डिपेंड असते, काही तांदळांना शिजण्यासाठी कमी पाणी लागते तर काहींना जास्त पाणी लागते, त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। याला एक उकळी आली की आपण याच्या जवळपास 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊ। मध्यम गॅस ठेवायचा। 3 ते 4 शिट्ट्यांवर तांदूळ आपला भात हा शिजला जातो। आपला भात शिजून तयार आहे, तुम्ही बघू शकता छान असा शिजलेला आहे आणि दिसायलाही छान दिसत आहे। एका ताटामध्ये काढू आपण। या गरमागरम भातासोबत तुम्ही गाईचे तूप, लोणचे, काकडी, पापड जे काही तुम्हाला आवडत असेल ते भातासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता। तर कसा वाटला नक्की